हॅलो एव्हरीवन. सो वेलकम टू अवर न्यू यूट्यूब चॅनल. आणि आजपासून आम्ही न्यू यूट्यूब चॅनल स्टार्ट करत आहोत. सो या चॅनलमध्ये तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज बघायला भेटतील जे की आमच्या लाईफशी रिगार्डिंग असतील, जे आम्ही डेली मजा करत असतो. विवानचे डेली ब्लॉग्स और विवानची डेली काय मस्ती चालू असते. परत रेसिपीज असतात, घरात काही ना काही नवीन रेसिपीज बनतात. आम्ही जागा एक्सप्लोर करतो फॅमिली सोबत, फ्रेंड्स सोबत. सो बेसिकली हे कसं असणार आहे की ओव्हरऑल जे काय आहे ते आम्ही कॅप्चर करणार आहोत. म्हणजे एक इंटरेस्ट, थोडंसं लाईफमध्ये काहीतरी एक वेगळं असलं पाहिजे वर्कच्या व्यतिरिक्त. म्हणून म्हटलं की काहीतरी आपण एक नवीन स्टार्ट करूया, म्हणून डिसाईड केलं की हे करूया आपण. येस. सो आज जसं रेखाने सांगितलं की नवीन नवीन फेस्टिवल्स और आपले इंडियन फेस्टिवल्स जे असतात ते आम्ही ट्राय करू कव्हर करायला. आणि आय होप नक्की तुम्हाला आवडतील ह्या सगळ्या गोष्टी. सो स्टे ट्यून. आणि आज आम्ही फर्स्ट व्लॉग करणार आहोत. तर या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल रेसिपी जी की माझी मम्मी बनवणार आहे. सो लेट्स मूव्ह इन टू द किचन. सो मी आता किचनमध्ये आहे आणि आजच्या रेसिपीची माहिती, थोडं इन्फॉर्मेशन रेखा आणि माझी मम्मी देईल. सो रेखा प्लीज. ओके. सो आज आम्ही बनवतोय पाटवडी, जी आपल्या कराड साईडला, सातारा साईडला बनवली जाते. सो त्याचं आता आम्ही सगळं प्रिपरेशन करून ठेवलंय. तर मम्मी आता दाखवते की एक्झॅक्टली काय काय लागणार आहे त्याच्यामध्ये. पण ती खूप खूप छान अशी डिश असते, म्हणजे टेस्टी असते. आपल्या बेसनापासून बनवली जाते. तर आता मम्मी सांगते. ओके. हाय, मी निखिलची मम्मी. आज आम्ही बनवतोय पाटवड्या. ही ऍक्च्युली बेसनापासून बनवली जाते रेसिपी, पण ती रेखाला खूप आवडते, म्हणून 2 वर्षानंतर आज आम्ही ती बनवायला घेतली. चला तर आपण सुरू करूया. येस, चला लेट स्टार्ट. त्यासाठी आपण घेतलेला आहे लसूण, हिरवी मिरची आणि अद्रक. हे सर्व मिक्सरमध्ये वाटून घ्या. ही आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट बारीक करून घेतलेली आहे. आता आपण गॅस ऑन करू. त्याच्यामध्ये 2 टीस्पून तेल घेतलेलं आहे आपण फोडणीसाठी. मोहरी, जिरे, थोडा कढीपत्ता घालूया. त्याच्यानंतर आपण जे आले लसूणची पेस्ट केली, थोडा हिंग आणि हळद. व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा रेखा. मी बघायला आली, तू नीट काढतोयस की नाही. मिक्स करून देतो. हे 1 पाऊल आपण चण्याचं पीठ घेतलेलं आहे. खूपच येतो. आणि हे बेसन असं मिक्स करून घेतलं ना पाण्यामध्ये की त्याच्या गुठळ्या होत नाही फोडणीमध्ये टाकल्यानंतर. म्हणून हे असं मिक्स करून घ्यायचं या साईडला. आता याला वाफ आलेली आहे आणि हा घट्ट झालेला आहे बेसनाचा गोळा. तेल लावून घ्या. प्लेटला तेल लावून घेतलं. आता त्याच्यामुळे ते खाली चिटकणार नाही.
गॅस बंद करून घेऊ. आणि हे पीठ मिश्रण एका प्लेट मध्ये काढून घेऊ. तुमच्या विवानने पण किचन मध्ये हजेरी लावलेली आहे. बहुतेक विवान काय बनतंय बघण्यात म्हणून तो आलाय बघायला. तुला खायचंय? तू खाणार? प्रत्येक वेळेला जेव्हा काय नवीन डिश बनवायची असते तेव्हा विवान अटेंडन्स लावलेलीच असते. त्या वाटीला आपण थोडं तेल लावून घेतलंय, त्याने आपण ते गरम असतं ना म्हणून घ्यायचं. आणि तो चाललेला आहे परत बाहेर त्याचे सॉंग्स बघायला. पूर्ण प्लेटला बेसन थापून घेऊ. त्याच्यानंतर थोडा कच्चा लसूण बारीक करू. कोथिंबीर छान दिसतं. अशा प्रकारे त्याच्यावर अशी प्रेस करून द्यायची. मग त्याच्यावर सुकं खोबरं खूप टेस्टी लागतं. ओलं असेल तरी पण छान लागतं, सुकं असेल तरी पण छान. आणि ह्याच्यावर थोडं प्रेस करायचं. थोड्या थंड होऊन देऊ. बाबूची तयारी पण चालू आहे इथे. आमचा छोटा शेफ नेहमी किचन सुरीला तेल लावून देऊ थोडं आणि या कट करून. आणि अशा शेप मध्ये वड्या कट करू. वड्या पाडून आपण थंड करायला ठेवलेलं आहे. 10 मिनिटांनी आपण त्याच्या वड्या पाडून घेऊ. म्हणजे विवूचे खेळ चालू आहे तिथे. त्याचं त्यालाच माहित त्या कुकर बरोबर काय करायचं आणि काय बॉल समजतो. कुकरला त्याने जसं की बॉल समजलेला आहे पूर्णपणे. आणि आमच्या विवूची खूप मस्ती चालू आहे किचन मध्ये. तो काय बनवायला देत नाहीये, सो त्याला घेऊन आताच मी जस्ट बाल्कनीमध्ये आलो. आणि विवूची मस्ती म्हणजे अशीच असते, काहीच करून देणार नाही, काही म्हणजे काय. आणि आय गेस त्याला पण झोप पण आलेली आहे. वाजलेले आहेत 8:30 8:30. आणि विवो झोप आली, झोप आली तुम्ही. आणि आमचा बाबू त्याचं डेलीचं जे आवडतं खाणं आहे ते खातोय. जे आपण बोलू शकतो कुरमुरे. आणि त्याला खूप आवडतं. दिवसभर किंवा दिवसातून 2 वेळा तर नक्कीच ते खातो. हो ग. से हाय टू एव्हरीवन. हॅलो. बोलायला ट्राय करतो, थोडा वेळ लागेल. अशा प्रकारे या तयार आहेत पाटवड्या. आणि अशा प्रकारे आता ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. टेस्ट करणार आणि रेखा फर्स्ट टेस्ट करणार आहे. ती सांगेल कसं झाल्यात वड्या. ये तू पण खा. रेखाला आवडलेली आहे बहुतेक व्हिडिओ. छान झाले, एक नंबर.
तुला पण एक थोडीशी टेस्ट त्याची बघा त्याचे एक्सप्रेशन. आय होप तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल आणि ही रेसिपी नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा आणि आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की कशी वाटली तुम्हाला रेसिपी आणि त्याची टेस्टसुद्धा सांगा. आणि मेन गोष्ट तुम्हाला सांगायचं विसरलोच आहे की या चॅनलचं नाव काय असेल. या चॅनलचं नाव असेल काठ अँड घाट आणि त्याचं बॅकग्राऊंड एक तुम्हाला मी सांगतो की मी आहे घाटावरचा फ्रॉम कराड आणि रेखा आहे काठावरची कोकणातली. सो आम्ही एक कॉम्बिनेशन केलेलं आहे काठ अँड घाट. सो आय होप तुम्हाला या चॅनलवरचे व्हिडिओज नक्कीच आवडतील. सो आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि आम्हाला मोटिवेट करा नवीन नवीन ब्लॉग्स नवीन नवीन व्हिडिओसाठी. अँड होप टू सी यू सून इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय.